देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवणाऱ्या सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करण्याबरोबरच प्रसंगी त्यांच्याबद्दल सेवाभाव ठेवणे आणि तो कृतीत उतरवणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले। देशरक्षणाचे कर्तव्य पार पाडताना अपंगत्व पत्करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या नेशन फर्स्ट या कार्यक्रमात गडकरी बोलत होते। कर्तव्य बजावताना अपंगत्व पत्करलेल्या भारतीय सैन्य दलातील तसेच सीमा सुरक्षा दलातील जवानांचा यावेळी गडकरी यांच्या हस्ते पदक आणि राष्ट्रध्वज देऊन सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे समाजहित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांचा देखील या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक शांब मुजुमदार, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तरुण भारत बेळगावचे सल्लागार संपादक किरण ठाकूर, लोकमत वृत्त समूहाचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुढारीच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी, पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे, राष्ट्रीय मराठी मोर्चाचे संस्थापक आनंद रेखी, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक सुशील जाधव आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते। देशासाठी सर्वस्वाची होळी करण्याची तयारी ठेवणाऱ्या जवानांना समाजाकडून सहानुभूतीची नव्हे तर सहकार्याची आवश्यकता आहे। जवानांबद्दल कृतज्ञता बाळगणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे, असे गडकरी यांनी नमूद केले। मराठी पत्रकार संघाने जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेला कार्यक्रम अनुकरणीय असून समाजातील इतर संस्थांनी देखील असे कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले। नेशन फर्स्ट ही केवळ घोषणा नाही, तो एक दृष्टिकोन आहे, संकल्प आहे। नेशन फर्स्ट ही संकल्पना केवळ संरक्षणापुरती मर्यादित नाही, आपले प्रत्येक कृत्य देशाच्या हिताचे आहे की नाही हा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे। नेशन फर्स्ट हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे डॉक्टर मुजुमदार यांनी नमूद केले। जे युद्धभूमीवर आपल्या सगळ्यांकरता लढतात त्यांच्याबद्दलची जाणीव ठेवून अतिशय उत्तम त्यांची सेवा करणं, त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं याचं उत्तम कार्य नेशन फर्स्टच्या वतीने होत आहे। याबद्दल सर्वांचं, विशेषतः या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या इथे अनेक संस्था आहेत, परंतु त्या संस्थांमध्ये काम करत असताना विशेषतः सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय जाणीव ही बाळगून त्या प्रकारचा व्यवहार सगळेच जण करतात, हे काही खरं नाही। परंतु विशेषतः आपल्या समाजातल्या ज्यांनी देशाकरता जे शहीद झाले, काही लोक युद्धामध्ये जखमी झाले, काही लोक दिव्यांग झाले, त्यांच्याकडे स्वाभाविकपणे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही। पण या निमित्ताने देशप्रेमाच्या आणि